आजच्या विचारमालेचा विषय आहे वाद आणि संवाद. मित्रांनो, आपल्या आयुष्यात संवाद खूपच महत्त्वाचा असतो. वादाला थारा न देता एकमेकांमध्ये संवाद ठेवल्याने कठीणातल्या कठीण गोष्टी अगदी सहज सोप्या होऊन जात असतात. बरेचदा एखाद्या वादात आपण इतरांना दोष देऊन मोकळे होत असतो. मात्र आपल्याकडून देखील काही चुकले असेल हे मान्य करून यामध्ये स्वतःच्या चुकांचा वाटा किती आहे हे आपल्याला शांतपणे ओळखता आले पाहिजे. कारण त्यामुळेच पुढील विकोपाला जाणारा वाद आपणास हमखास टाळता येऊ शकतो. म्हणूनच एखाद्या बाबतीत कायम मित्रांवर खापर फोडत बसण्यापेक्षा स्वतःमधील चुका लक्षात घेऊन त्यामध्ये आपल्याला योग्य तो बदल नक्कीच करता आला पाहिजे. एकदा का व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती यांच्यातील चांगुलपणा आपल्याला बघता आला की आपल्या वाटेत पुढील पेच प्रसंग मग निर्माणच होणार नाही. त्याचप्रमाणे इतरांचे यश हे आपल्या विरुद्ध नाही हे देखील जाणता आले पाहिजे. कारण हे न कळल्यामुळे इतरांच्या बाबतीत स्वतःची अनावश्यक तुलना करून आपण स्वतःला अस्वस्थता प्रदान करून देत असतो व याचा परिणाम स्वतःमध्ये न्यूनगंड निर्माण होण्यामध्ये होत असतो. मित्रांनो, यावर उपाय म्हणजे कुठल्याही समस्येत अडकून न राहता त्यावर लगेच उपाय शोधायला सुरुवात करणे आणि आपले रडगाणे थांबवून त्या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी स्वतःची वाट निर्माण करणे होय. मित्रांनो, प्रत्येकच जण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही. आपल्या आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्या मिळवण्यासाठी त्यांच्या मागे धावताना मिळालेला जो अनुभव असतो तो आपल्याला बरंच काही शिकवून जात असतो. मित्रांनो, समाजामध्ये आपली उंची ही फुटावरून नाही तर आपल्या विचारांवरून मोजली जात असते आणि वजन हे किलोनुसार नव्हे तर ते आपल्या शब्दांवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे आपली किंमत ही कमावलेल्या पैशांवर नसून आपण कमावलेल्या माणसांवर अवलंबून असते. मित्रांनो, आपलं आयुष्य सतत कोणत्या ना कोणत्या तरी तक्रारींच्या चौकटीत अडकवणे, सतत रडगाणी गात राहणे हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी देखील निश्चितच चांगली बाब नाही. या उलट मला लाभलेले हे आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि मला हे आनंदानेच व्यतीत करायचे आहे असा दृढ संकल्प एकदा का स्वतःमध्ये निर्माण करता आला की सगळे काही सोपे होऊन जात असते. तेव्हा आतापासूनच आपल्या मनात सकारात्मकता कायम ठेवत आपल्याच मनाच्या मर्यादेत अडकून न राहता आपलं जगणंच सीमित करून टाकणारे हे आपल्या मनातील नकारात्मक विचार आपण नक्कीच बदलूयात. नाती ही कधीही गोड आवाज अथवा सुंदर चेहऱ्यांनी टिकत नसतात तर ती टिकत असतात एकमेकांप्रती स्वच्छ मन आणि दृढ विश्वासाने. चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यवधींची मने जिंकण्याची ताकद मात्र नक्कीच असते. सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा कधी विचारच करत नसतं तर ते नेहमी उगवत्या सूर्यासारखं असतं. म्हणजे जसं असतं अगदी तसंच पुढे येत असतं. मित्रांनो, दगड तोपर्यंत सुरक्षित राहतो जोपर्यंत तो डोंगराला धरून राहतो. झाडाचे पान तोपर्यंत सुरक्षित राहत असते जोपर्यंत ते झाडाला धरून असते. त्याचप्रमाणे माणूस देखील तोपर्यंत सुरक्षित राहत असतो जोपर्यंत तो आपल्या कुटुंबाला धरून राहत असतो. कारण कुटुंबातून व्यक्त होऊन स्वातंत्र्य तर मिळतं परंतु संस्कार मात्र लोप पावत असतात. मित्रांनो, आजच्या विचारमालेतून मला एवढंच स्पष्ट करायचं होतं. तेव्हा आपणास हे विचार आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब